नको पाहिजे. तात्या भाऊ मुंबईवर आलाय कार्यकर्ता. मुंबईवर तातू तातू तर डायरेक्ट घराकडे धूम ठोकली. ती पण कशी तर ती अशी. तर रामराम मंडळी, मराठी होमी ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आज सकाळी पावसाने थोडीशी उघडीप दिलेली आणि आपल्या नदीला काल पाऊस जास्त झाल्यामुळे पाणी पण वाढलेलं. त्याच्यामुळे मित्र म्हणले आज नदीला जायचंय, पाणी किती वाढलंय बघायला. मग तसंच आता पुढच्या ब्लॉग मध्ये आपण तेच दाखवणार. मग काय तसंच थेट मित्रांबरोबर निघालो ते नदीच्या दिशेने, कारण की आपल्याला नदीवर जाऊन पाणी कसं आले नदीला ती बघायचं. ते पण वाढले, कच्चून पाणी वाढले ते बघायला. मग मासे पकडते ती माणसं नदीत. मग काय तसंच निघालो ते नदीच्या दिशेने. ते कसं तर ते असं ते बघा असं आम्ही सगळी चाललोय छत्री घेऊन. आणि इकडे बघा कार्यकर्ती कशी चेक म्हणते ती मेढ्या आता पाणी बघायला जायचं. आणि ते कसं आणि आता मंडळाच्या मेढ्या बी बघायला मागाशीच गेलेली, मेढ्या बघून आले आणि आता म्हणतात पाणी बघायला जायचं. तर ते आता आपण सर्व वाट्याने निघालो पाणी बघायला. तर चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. मग काय तिथून थेट गेलो की इकडे पुलावर गेल्यानंतर बाजूलाच इकडे ट्रॅक्टर लावलेला होता आणि ट्रॅक्टरच्या बाजूनच तिथनं खाली पाणी जात होतं. मग तसंच आम्ही म्हणलं आता पुढे जायचं पुलावर गेल्यानंतर तिथं झुडपात बाजूलाच बोर्ड लावलेला होता, सावधान रस्त्यावर पुलाचे पाणी वाहत असताना कोणी पुलावरून वाहतूक करू नये. ग्रामपंचायत तारेचं म्हणलं नादच नाही, धुराच किव. रामराम मंडळी, आताच आपण नदीवर आल्यानंतर इथलं जे म्हणजे पाण्याचं आणि पाऊस आताच पडत होता. त्याच्यानंतर नदीवर जे पाणी झालंय ना एकदम खतरनाकच. किंवा थोडासा तुम्हाला नदीचा व्ह्यू दाखवतो, कॅमेरा थोडासा. आणि त्याच्यानंतर मग कसं काय तिथलं पाणी बघायला आम्ही मित्रांबरोबर पाणी बघायला आलो. तर काल तर संध्याकाळी पूर्ण नदीचा पुलाला पाणी लागायला आलेलं. आज थोडस कमी झालंय. पावसाचा पूर्ण म्हणजे दिवसभर चालू असल्यामुळे पाणी बी चांगलंच वाढतंय. तुम्ही बी स्वतःची काळजी घ्या. पुलावर गेल्यानंतर पाण्याचा भाव एवढा जोरात होता ना की म्हणलं की काय आपल्या ह्याच्या बाहेरच आहे. कारण की असल्या पाण्यात मागच्या वर्षी पावांनी काही जणांनी उड्या टाकलेल्या आणि ते पण कसं तर ते असं डायरेक्ट खालीच. आणि त्याच्यानंतर खाली ही झाड कसं वाहते तसं त्या झाडाला जाऊन पकडत होती. त्याच्यानंतर हे बघा बाजूला थोडासा कॅमेरामध्ये पाणी लय वाढले. तिकडे बाजूलाच मित्र उभी होते आणि ती कशी तर ते अशी. त्याच्यानंतर थोड्या वेळ मग बाजूला जाऊन म्हणलं आता बाजूचा व्ह्यू घ्यावा, कारण की पाणी तर नदीला खतरनाक वाटत होतं. बाजूला इथं असलेच पाण्यात आपली इथली माणसं मासे वगैरे पकडतात, ती बी एवढ्या स्वतःचा जीव टावणीला लावून. त्याच्यानंतर इकडे मित्र थांबलेले, त्यांना फोटो काढायचं होतं. भावांना म्हणलं थांबा जरा माझा व्हिडिओ घेऊन द्या, मग फोटो काढूया. भाऊ म्हणले अरे लगेच फोटो काढायचे. मग गेलो की त्यांच्या जवळ फोटो काढायला सुरुवात. ही बघा नदीच्या पुराच्या खालनं पाणी चाललंय. काल नदीच्या वर पाणी जात होतं, पाणी तर एकदम खडूळ झालेलं. आणि इकडे बघा कसं पाणी वाहतं. तुमच्या गावात कधी असं पाणी वाहतं का? आणि तुमच्या गावात असं नदीला कधी पूर येतो कमेंट मध्ये नक्की सांगा. म्हणजे बाहेर आपल्या महाराष्ट्रात वगैरे सगळीकडे पुराची स्थिती आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. असं आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटलं. लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.